मरहूम उस्ताद अल्लादिया खाँ साहेब, जयपूर अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते, जणू गायनाचे गौरीशंकर. मी अल्लादिया खाँ हे पुस्तक म्हणजे एखाद्या कादंबरीसारख्या सुरस रोचक घटनांनी भरलेलं खाँसाहेबांचं ललित चरित्र. ते साकारलं आहे त्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदार डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी. या निमित्तानं त्यांच्याशी विशेष संवाद साधतायत ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम. अश्विनीताई नमस्कार. राजहंसी मोहोर या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तुमच्या मी अल्लादिया खाँ या पुस्तकाबद्दल आपण आज बोलणार आहोत. खरं तर तुम्ही बोलणार आहात, मी फक्त त्याला मधून प्रश्न विचारणार आहे. पण एक अतिशय सुंदर, अतिशय देखणं असं पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे आता सगळ्यांच्या हातात पडायला लागलेलं आहे. माझ्यापर्यंत ते पोचलं आणि ते पुस्तक हातात धरल्यापासून ते सुटतच नाही. ते नुसतं वाचनीय आहे नाही, ते तेवढंच देखणं पण आहे. म्हणजे त्या सगळ्या पुस्तकाला राजहंस प्रकाशनानं दिलेली जी ट्रीटमेंट आहे त्यात खूप मजा आहे. सगळं ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करून त्यात जी सुंदर चित्र वापरलेली आहेत आणि ती कल्पना मला वाटतं माझगावकरांची होती, दिलीप माझगावकरांची होती. पण त्या सगळ्या लेखनावर डॉक्टर बोरसे यांनी फिरवलेला एक सुंदर हात आणि मूळ तुमचं लेखनात असलेला जो काही ओढाळपणा आहे, त्यामुळे हे सगळं पुस्तक अतिशय वाचनीय आणि अतिशय देखणं झालं. त्याबद्दल तुमचं सुरुवातीलाच मी अभिनंदन करतो. मी म्हटलं तसं मला सारखं असं वाटलं की मराठीमध्ये ना या प्रकारचं परात्पर व्यक्तीबद्दलचं लेखन काही आलेलं नाही. कादंबऱ्यांमध्ये कल्पित व्यक्तीच असते आणि मग ती व्यक्ती तुम्ही कशी रंगवू शकता. पण इथं तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलता आहात आणि त्या व्यक्तीच्या प्रथम पुरुषीमध्येच तुम्ही लिहित आहात, त्या व्यक्तीला तुम्ही पण पाहिलेलं नाही, या पिढीनंच पाहिलेलं नाही, कोणीच पाहिलेलं नाही. त्यांना पाहिलेले आता कोणी असतील आसपास अशी शक्यता पण नाही. तर मला असं वाटलं की ज्यांना तुम्ही त्या तुमच्या पुस्तकाच्या सुरुवातीला ऋणनिर्देशात पण म्हटलंय की तुमच्यासाठी ते गौरीशंकरच आहेत आणि सगळ्या भारतीय संगीतासाठी त्यांचं स्थान खूप वरचं आणि आढळ स्वरूपाचं आहे. तर आपण ज्यांना सतत देवारात देव म्हणून ठेवतो, त्यांना कायम त्यांचं स्मरण करत राहतो, त्यांचं असं आत्मकथनात्मक ललित चरित्र लिहावं असं तुम्हाला का वाटलं आणि कशामुळे वाटलं? कारण अशा प्रकारचं तुमच्याही वाचनात आलंय की नाही मला माहित नाही. कसं आहे, खाँसाहेबांची तुम्ही म्हणालात तसं प्रत्यक्ष त्यांना पाहिलेलं नाहीच, पण ऐकलेलंही नाही. त्यांचं काहीच रेकॉर्डेड, 1 मिनिटाचंही रेकॉर्डेड ध्वनिमुद्रण आज उपलब्ध नाही आहे. मग आता माझ्या गुरूंकडनं मला त्यांचं जे मिळालं, त्यांची बंदिशी असतील, त्यांची राग स्वरूपं असतील किंवा म्हणजे असं नुसतं एवढ्यापुरतं मर्यादित नसतं ना संगीत शिक्षण. हे काही फिलॉसॉफिकल सुद्धा गुरुकडनं शिष्याकडे सांगितलं जातं आणि पास ऑन केलं जातं. तर अशा तऱ्हेच्या ज्या घराण्याच्या मूलभूत आपण ज्याला हे म्हणूया पायाभूत शिस्ती, त्याच्याबद्दल जे मला गुरूंनी सांगितलं आणि जे मी म्हणजे गुरूंचं म्हणून शिकले, ऐकलं, ऐकून घेतलं, इम्बाईब करून घेतलं, आत्मसात करून घेतलं. परंतु कसं होतं की एवढे वर्ष तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये घालवता, आता मला 40पेक्षा जास्त वर्ष झाली गाते मी, तेव्हा तुम्ही स्वतःचा विचार पण करता, फक्त गुरुच्या विचाराने चालता असं नाही. त्यामुळे मग स्वतःचा विचार करता करता केव्हा तरी असं वाटायला लागलं की अरे असं का खाँसाहेब म्हणाले असतील की तानेची लय वाढवू नये किंवा सरगमचा वापर जास्त करू नये किंवा म्हणजे मींड आणि गमक ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठेवाव्यात. लय आणि स्वर ह्यांचा समतोल साधत त्याच्या अवतीभोवती बांधकाम करत रागाची इमारत उभारावी, असं जे खाँसाहेबांचे
अम, म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की हे मूलभूत घराण्याचे माझ्या वैशिष्ट्य मला जी माझ्या गुरूंकडनं मिळाली, ती तशी का त्यांनी निर्माण केली असावीत, ह्याचा मी जेव्हा विचार करत गेले आणि ह्याचा मी माझ्या परीने शोध घेत गेले, की मला कुठे सापडतंय ह्याच्यातलं उत्तर. त्यावेळेला मला बरेचदा असं झालं, की मी असते खासाहेबांच्या जागी तर मी काय विचार केला असता? मी असं का म्हटलं असतं, की तानेची लय वाढवू नकोस. फास्ट तान घेणं म्हणजे अ, अप्रतिम गाणं नव्हे किंवा तानेचं मर्म हे त्याच्या स्पीडमध्ये नसतं, गतीमध्ये नसतं, तर त्याची रचना पाहिजे. त्याला दाणा पाहिजे म्हणजे क्लॅरिटी पाहिजे आणि त्याला बिनचूक समापन पाहिजे त्याचं. तर ह्या 3 गोष्टींकडे तानेच्या लक्ष दिलं पाहिजे. हे मला कुठेतरी माझ्या गुरूंकडनं शिकून कळलेलं होतं, जे मी प्रॅक्टिस करते आणि प्रॅक्टिस करून मला स्वतःला पटलेली जी गोष्ट आहे. ते तसं खासेब का म्हणाले असतील ह्याचा शोध घेता सापडलेल्या गोष्टी आहेत ह्या. त्यामुळे मला असं वाटलं, की अ, कबूल आहे देवानी आपल्याला हे करायला सांगितलं हे कबूल आहे. पण ते का सांगितलं असावं ह्याचा पण मला विचार करावासा वाटला आणि त्याची माझ्या त्यामुळे परीने तुम्ही उत्तरं शोधता मला हे सापडलं असं म्हणूया. त्यामुळे तुम्ही अल्लादिया खान यांच्या भूमिकेत जाऊन बसलात, मला की खासाहेब असं का हां. करत असतील? ते असं का म्हणत असतील? त्यांना हां. असं का वाटत असेल? आणि दुसरं आणि मग म्हणजे त्यांच्या बद्दलच्या आत म त्यांच्याबद्दलच्या किंवदंती किंवा दंतकथा ह्या पण खूप आहेत. हो, त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य थोडंसं असं मानलं गेलं होतं, की जटिल, गुंतागुंतीचा त्यांचा स्वभाव होता. अ, कुठल्याही विचारलेल्या प्रश्नाला सरळ उत्तर देत नसत. कुठला राग गायला म्हणजे ते म्हणायचे, की "मैं बडा खोकर गाया." मग ते खोकर झालं त्या रागाचं नाव. किंवा त्यांना विचारलं, की "तुम्ही कोणता राग गायला त्याचं नाव काय होतं?" तो काफी कानडाच होता ना. त्यावर ते म्हणायचे, "होगा बाबा वही नाम होगा." असं त्यांचं उत्तर हो, असायचं. म्हणजे ते हो. सरळ बरोबर. उत्तर द्यायचे नाहीत. तर असं असल्यामुळे त्यांच्या बाबतीत खूप कॉन्ट्रोव्हर्सीज पण होत्या आणि त्यामुळे मला हा शोध घ्यावा लागला म्हणजे. पण त्यांचं गाणं जरी उपलब्ध नसलं, तर त्यांच्याबरोबर अनेकांची गाणी म्हणजे भास्कर बुवांचं सुद्धा गाणं उपलब्ध नाही. त्यांच्या शिष्याचं पण गाणं उपलब्ध नाही. पण केसरबाई असतील, मोगूबाई असतील, किशोरीबाई असतील, तुमच्या आई माणिकताई असतील, ह्या सगळ्यांनी तो घराण्याची जी पताका आहे ती फडकवत ठेवली. पण आता यांच्या गाण्यावरून खाँसाहेबांचं गाणं कसं असेल असा अंदाज आपल्याला करावा लागतो. आत्ता प्रत्यक्ष खाँसाहेबांचं गाणं जसंच्या तसं कोणी गात असेल, गायलं असेल अशी शक्यता नाही. नाही, नाही. कारण शेवटी गुरूकडून जी विद्या येते त्यामध्ये तुम्ही तुमची स्वतःची प्रतिभा ओतता हो. आणि स्वतःचे विचार पण त्यामध्ये इन्क्लूड करता आणि मग ते नवीन एक गाणं तयार होतं. पण तरी घराण्याचा जो एक शैलीचा केंद्रबिंदू आहे तो बदलत नाही. म्हणजे तुम्ही अल्लादिया खान साहेबांचंच गाणं गाता. तुम्ही त्या पुस्तकात पण सुरुवातीला म्हटलं, की मी आयुष्यभर ज्यांची गायकी गात आली, ज्या गायकीचा मी सतत ध्यास घेतला. हो. तर हे असं करताना कारण त्यांचंच गाणं तुम्ही गात असताना त्यातली सौंदर्य स्थळं तुम्ही सातत्यानं शोधत इथपर्यंत प्रवास केलात. अशा महान कलावंताचं जगणं शोधण्याचा हा एक प्रयत्न ह्या मी अल्लादिया खान या पुस्तकाच्या निमित्तानं तुम्ही केलात असं मला वाटतं. असं करताना तुम्ही पुस्तकाच्या शेवटी माझी भूमिका मांडलेली आहे. पण तरी माझ्या मनात एक प्रश्न असा आहे, की शेवटी कलाकार हा संगीत आणि संगीताच्या बाहेरचा त्याचा सगळा परिसर ह्यातूनच निर्माण होतो. खाँसाहेबांनी खूप अमाप कष्ट घेतले, खूप लढाई केली आणि खाँसाहेबांचं गाणं एक या पद्धतीचं झालं. पण तुम्ही मात्र संपूर्ण पुस्तकासाठी फक्त त्यांच्या संगीताचा परिघच निवडलात. असं का केलंत? खासाहेबांच्या पर्सनल लाईफबद्दल खूप कमी, ते स्वतः खूप कमी बोलायचे एकतर. त्यांच्याबद्दल ज्यांनी लिहिलं म्हणजे उदाहरणार्थ गोविंदराव टेंब्यांनी त्यांचं सुंदर चरित्र लिहिलेलं आहे किंवा ते स्वतःच म्हणायचे ज्यांना माझे आखरके दोस्त, शेवटचे दोस्त असं अनंतराव शिरगावकर त्यांनी सुंदर लिहिलेलं आहे. इतर अनेक माझ्या घराण्यातल्या अनेक दिग्गजांची आत्मचरित्र किंवा दुसऱ्या इतर व्यक्तींनी लिहिलेली त्यांची चरित्र, केसरबाईंचं त्यांच्या भावाने लिहिलेलं चरित्र असेल
किंवा मोगूबाईंचं त्यांच्या म्हणजे कल्याणी किशोरनी लिहिलेलं चरित्र आहे. तर ह्या सगळ्या चरित्रांमधून अ, त्यांची व्यक्तिरेखा समोर येत जाते खरी, पण ते स्वतः त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल अतिशय मितभाषी आहेत. म्हणजे मला हाच मुद्दा मी जेव्हा पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ यांना आपलं पुस्तक व्हायच्या आधी वाचायला दिली होती संहिता, त्यावेळेला ते म्हणाले की अगं तुझा तो जो घाट आहे तो कादंबरीचा आहे आणि त्याच्यात जसं तू म्युझिकली संगीतविषयक कल्पनाविस्तार केला आहेस, तसा तू खासाहेबांच्या व्यक्तिमत्वाबद्दलचा, खासाहेब वडील म्हणून कसे होते, खासाहेब मोठा भाऊ म्हणून कसे होते, खासाहेबांचं त्यांच्या पत्नीशी नातं कसं होतं, हे तू का नाही रंगवत आहेस? तर मी म्हटलं की मला कुठेच याचे रेफरन्सेस सापडत नाहीत. खासाहेबांच्या पत्नीचं नाव काय होतं हे कुणीही लिहिलेलं नाही, हे मला शोधून काढावं लागलं. आणि त्यामुळे मला असं वाटलं, म्हणजे खरं सांगायचं झालं तर खासाहेबांच्या पत्नी ज्या होत्या त्या त्यांच्या म्हणजे चिम्मन खासाहेब त्यांच्या गुरूंचे भाऊ, त्यांची मुलगी. तर त्यामुळे त्या पण म्हणजे अ, संगीतकाराच्याच घरात जन्मलेल्या आणि वाढलेल्या, त्यामुळे त्यांच्या कानावर सतत संगीत पडत असलेलं आणि त्यामुळे त्याही ह्याच्यातच वाढल्या आणि त्यांचे संस्कारही हेच होते. परंतु त्यांचा कुठल्याही प्रसंगात उल्लेख किंवा त्यांचं कुठलंही योगदान कुणीही सांगितलेलं नाही आहे, कुणीच सांगितलेलं नाही आहे. खासाहेबांच्या आईचं नाव सापडतं, पण पत्नीचं नाव सापडत नाही. पत्नीचं नाव सापडत नाही. हां. तर म्हणजे पण ज्याला तुम्ही हे करत असताना खासाहेबांच्या आजूबाजूच्या व्यक्तिमत्वांच्या मात्र फार सुंदर रेखाटनं केली. उदाहरणार्थ त्यांचे काका जे वडील अकाली गेल्यानंतर हो, जे त्यांचे गुरु होते जहांगीर खान, हो, त्यांचं तुम्ही इतकं सुंदर वर्णन केलंय. म्हणजे त्या हो. माणसाचं व्यक्तिमत्व, त्याचा स्वभाव, त्याचं एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कल्पनेनेच मांडल्यात ना, कारण जहांगीर खान असे असावेत असा एक अंदाजच होता. अंदाज असा अशासाठी कारण मला बांधता आला की खासाहेबांनी लिहिलंय माय लाईफ नावाचं जे खासाहेबांचं चरित्र आहे. हो, म्हणजे त्या चरित्रामध्ये, त्या आठवणींमध्ये खासाहेबांच्या राजस्थानातल्या आठवणी, राजस्थानातून खासाहेब महाराष्ट्रात आले त्यावेळेला ऑलमोस्ट 45 वर्षांचे होते. तर त्यांचं पहिलं आयुष्य त्यांचं उत्तरेकडे गेलं आणि त्याचे आपल्याला काहीच रेफरन्सेस इथे अवेलेबल नाही आहेत, कारण महाराष्ट्रातल्या कुठल्याच लोकांनी त्यांना त्याच्या आधी पाहिलेलं नव्हतं किंवा माहीत नव्हतं, ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर नंतर लिहिलं. तर ते जे पहिले त्यांचे 40-45 वर्षांचे अनुभव आहेत, ते फक्त त्यांचं कथन जे त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या 3 वर्षात स्वतःच्या नातवाला सांगितलं, बाबा अजिजुद्दीन खानना सांगितलं आणि त्यांनी जे लिहून घेतलं, त्याच्यावरनंच लिहावं लागलं मला. आणि हे त्यांनी स्वतःच लिहून ठेवलेत की म्हणजे काय, काकांनी थप्पड मारली एका प्रसंगामध्ये, म्हणजे स्टेजवर थप्पड हो, मारली ते तो फार छान प्रसंग. वर्णन आहे ते. हो, तर हे स्वतः खासाहेबांनी लिहिलेलं आहे. पण तुम्ही जे पुढं म्हटलंय खासाहेबांचे वाक्य म्हणून की काकांना माझ्याशिवाय रागवण्याचा अधिकारच आहे, हो, ते माझ्या चांगल्यासाठीच करतात, हे काही हो. त्यांनी लिहिलं नसेल का, लिहिलं नाही. होतं? हे हे कलावंत काय होतं, हां. एखाद्या कलावंताच्या मनातली कलात्मकतेची जी घालमेल किंवा धडपड आहे ना, हो, ती दुसऱ्या कलावंतालाच कळू शकते. होय. म्हणजे मला या पुस्तकाचं वेगळेपण यासाठी वाटलं की व्यक्ती महत्वाची आहे, मोठी आहे, नोन आहे, सगळ्यांना माहिती असलेली व्यक्ती आहे आणि तिच्याबद्दल प्रथम पुरुषात लिहिणं हे खरं म्हणजे खूप धार्ष्ट्याचं होतं. पण हे धाडस तुम्ही अतिशय सुरेलपणे केलं असं मला वाटतं. त्याबद्दल तुमचं मी कायम अभिनंदन करत राहीन. इतकं ते Thank you. चांगलं होतं, कारण या प्रकारचं लेखन करणं हा तुमचा पिंड नाही. होय. याआधीची तुमची जी सगळी पुस्तकं आहेत किंवा हो. तुमच्या आता बंदिशींची 2 पुस्तकं आली आहेत, हो, त्याशिवाय इतर पुस्तकं जी आहेत त्यामध्ये तुमचं तो लेखनाचा पिंड आणि हा कादंबरीत्मक लेखनाचा पिंड यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. हो. तर तुम्ही या निमित्तानं मराठीला एक नवीन लेखनाचा घाट, ज्याला आकृतिबंध म्हणता येईल, फॉर्म म्हणता येईल, हं. असा एक घाटच निर्माण केला की जो माहीत असलेल्या व्यक्तीबद्दल सुद्धा असं करता येणं शक्य आहे आपल्या मनात कल्पना करून. हो. त्यामुळे तुम्ही मराठीला एक साहित्याला एक मोठी देणगी दिली असं मला वाटतं. मी पण सांगू का या पद्धतीनं ह्याची सुरुवात मला असं वाटतं की 2011 मध्ये मी पुस्तकात लिहिलंय या प्रसंगाबद्दल
की NCPA मुंबईची जी प्रख्यात संस्था आहे, त्यांनी बंदिश नावाची सिरीज त्यांनी गेली 15 वर्ष ते करतायत आणि याच्यामध्ये दरवर्षी ते 3-3 दिवसाचा हे बंदिश नावाची फेस्टिवल करतात, सीरीज करतात आणि दुसऱ्या कलाकाराबद्दल एका कलाकाराला प्रेझेंटेशन करायला बोलावतात. आणि 2011 मध्येच मी खासाहेबांवरती प्रेझेंटेशन केलं होतं त्या सिरीजमध्ये. आणि तेव्हाच मला ही गोष्ट जाणवली की बंदिश मध्ये खासाहेबांचं प्रेझेंटेशन करायचं म्हणजे खासाहेबांच्या बंदिशी गायच्या एवढ्यापुरतं मर्यादित असायला नको. कारण हे कोणीही करू शकतं, हे माझ्या शिष्यासुद्धा गाऊ शकतील बंदिश गायच्या असतील तर. पण मी माझ्या दृष्टीतून खासाहेबांना कसं बघते, मी ज्या बंदिशी त्यांच्या निवडते गायला, त्या का निवडल्या ह्याच्या मागे काहीतरी कारण मीमांसा असते आणि त्याच्या मागे त्यातून त्या कलाकाराचं काहीतरी पर्सनॅलिटी उभी राहावी, व्यक्तिमत्व दिसून यावं. त्याच्याकरता ज्या मला बंदिशी निवडता येतील, त्यांच्या कुठल्या, आता त्यांचा शाहू महाराजांबरोबरचा बंध किंवा त्यांचं रिलिजियस असणं किंवा त्यांचं जोड रागांबद्दलचं मत काहीतरी असू शकतं, कारण आमच्याकडे खूप जोड राग जास्त गायले खूप जातात. जोड राग आहेत. हो. हां, तर मग त्यांचं काय मत असेल बाबा ह्याचा विचार मी करून मग ते मांडणं, हे मला जास्त, नुसतं मला जोड रागाची बंदिश येते आणि मी ती गाऊन दाखवली खासाहेबांची, तर पुरेसं नव्हतं माझ्याकरता. तर त्यामुळे मला असं वाटलं की अशा तऱ्हेच्या शोधकार्यामधनं बाहेर पडलेलं हे हा घाट असावा. हां. पण तुमच्या मते काय जयपूर अत्रौली हे नाव का दिलं हा मला कायम प्रश्न पडलाय. कारण हां. उनियारा असं नाव का नाही दिलं किंवा कोल्हापूर असं नाव का नाही दिलं हा हां. प्रश्न माझ्याही मनात कायम आहे. हो, बरेच कारण लोक महाराष्ट्रात मानतात की करवीर गायकी असंच म्हटलं पाहिजे त्या गायकीला, असं नाही म्हणजे म्हणतात. महाराष्ट्रात 3 घराणी नक्की स्थापन झाली असं म्हणता येईल. घराणी म्हणून हां. एक किराणा घराणं, त्यालाही कैराना हे नाव कुठून आलं काही कारण नाही. त्याला मिरज घराणं म्हटलं असतं तरी चाललं असतं. आता भेंडी बाजार हे तर नावच मुंबईतलं आहे, त्यामुळे हो. तेही घराणं मुंबईतलंच आहे. हो. म्हणजे महाराष्ट्रात 3 घराणी निर्माण झाली. पण ह्या जयपूर अत्रौली घराण्याचं वेगळेपण शेवटी असं आहे की संगीत हे म्हणजे अनेक शतकानुशतकं चालू आहे आणि ह्यातून आपल्याला एक नवीन शैली निर्माण करायची आहे. इतरांपेक्षा वेगळं, चांगलं, आकर्षक असं एक नवीन शैली निर्माण करायची, ही गोष्ट खूपच अवघड आहे. आणि म्हणजे आपल्याला म्हणायला सोपं आहे त्यांनी घराणं स्थापन केलं, पण ते घराणं स्थापन करणं हे खूप अवघड गोष्ट असते. होय. याचा अर्थ अल्लादिया खां हे खूप, याचे शिक्षण वगैरे हा नंतरचा मुद्दा आहे. ब्रिलियन्स म्हणजे बौद्धिक क्षमता हो. आणि बौद्धिक कुवत ही त्यांच्याकडे अतिशय वरच्या दर्जाची असल्याशिवाय हे शक्यच नाही. नाहीतर Genius. अशी दिवसाला एक घराणं निर्माण झालं असतं ना. असं होत नाही. कारण घराणं निर्माण होणं, घराण्यातल्या त्या शैलीमध्ये असे काही गुणधर्म असणं की ते गुणधर्म पिढ्यानपिढ्या, बघा ना आता अल्लादिया खांपासून होय. तुमच्यापर्यंत, तुमच्या शिष्यांपर्यंत ते घराणं म्हणून चालू झालं, ती शैली म्हणून टिकून राहिली. होय. तर तुम्हाला त्या शैलीमधलं नेमकेपण काय आहे असं वाटतं? कसं आहे, शिकताना गुरु जे सांगतील, गुरूंनी जे सांगितले घराण्याचे फंडामेंटल्स म्हणून, ते आपण स्वीकारतो, आपण शिकतो आणि आपण आत्मसात करून त्याच्याप्रमाणे गातो. शैली जरी वेगवेगळ्या झाल्या ना, तरी सगळ्या शैलींचा जो मूळ गाभा आहे, जे स्वर आणि लय प्रिन्सिपल्स जे आहेत, ते बदलत नाहीत. ते शाश्वत आहेत. म्हणजे माझं खूप आवडतं रूपक मी ह्याला असं देते, की आपण म्हणतो गंगा नदी ही 5,000 वर्ष जुनी आहे. पण म्हणजे गंगा नदीचं पाणी जुनं आहे का? तर नाही. पाणी दर क्षणाला नवीन होतं त्याचं. मग गंगा नदीचं पात्र जुनं आहे का? तर नाही. ते पण बदललेलं आहे गेल्या कित्येक वर्षांमध्ये. तसंच गायकीचं सुद्धा होतं, की जशी ती गुरूंकडनं शिष्यांकडे, शिष्यांकडून त्यांच्या शिष्याकडे संक्रमित होत जाते, तशी तिच्यात बदल घडत जातात. त्या गायकीमध्ये बदल घडत जातात आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं, की त्याच्यामध्ये प्रत्येक काळानुसार ॲडिशन्स होत जातात किंवा फरक पडत जातो, कारण जीवनशैलीच बदलत जाते. परंतु हे जीवनानुभवाशी निगडीत असल्यामुळे गाण्याचं एक्सप्रेशन जे आहे, गाण्याचं प्रकटीकरण जे आहे, ते कलाकाराच्या जीवनानुभवाशीच संबंधित असतं आणि त्यामुळे त्यांनी जे जीवनातले अनुभव घेतले त्याच्यावरतीच त्याची स्टाईल
अवलंबून राहणार आणि म्हणून ती बदलत जाणार. कारण खासाहेबांच्या जीवनाचे अनुभव हे माझ्या जीवनाचे अनुभव नाही होऊ शकत. परंतु माझ्या जीवनातल्या अनुभवांचं काही प्रतिबिंब माझ्या गाण्यात पडतंच. म्हणजे ह्याला काहीच करू शकत नाही आपण. हे अगदी अ, असं होणं अगदीच अपरिहार्य आहे, स्वाभाविक आहे. म्हणजे ताई मला असं वाटतं हे अगदी खरं आहे. तुम्ही म्हणालात ते खरं आहे. शेवटी तुम्ही तुमचं गाणं आणि तुमच्या शिष्यांचं गाणं यात पण फरक असणार. हो. पण तरीही तुम्ही गाता ती गायकी आहे, ती जी शैली आहे, ती जयपूर अत्रोलीच आहे. हां. तर त्या घराण्याचं जे मला नेहमी जाणवतं की त्याचा एक न्यूक्लियस आहे. शैली सातत्य नावाचा एक प्रकार आहे ना. होय. ती शैली सतत टिकून राहायची असेल तर त्याला एक न्यूक्लियसमध्ये काही असे पॉईंट्स असतील की ते पॉईंट्स म्हणजेच ते घराणं. तुम्ही पुढच्या पिढीत गेलात, त्या पिढीनं त्याचा वेगळा विचार केला तरी ते न्यूक्लियस हालत नाही. तो केंद्रबिंदू ढळत नाही. तो तुम्ही तसाच ठेवून बाकी सगळं बदलता. हं. परिसर बदलता. होय. तर असा तो केंद्रबिंदू काय आहे असं तुम्हाला वाटतं? सो ह्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच लोकांनी दिलेलं आहे, लिहूनही ठेवलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने याचं उत्तर दिलेलं आहे की लय आणि स्वर आणि लय हे जे दोन बेसिक मूलभूत तत्त्व जी आहेत संगीताची, त्याचा एक समतोल साधत परंतु गुंतागुंतीची अशी इमारत निर्माण करणं. कसं आहे की संगीताचं प्रकटीकरण हे कधी इमारत स्वरूपात होऊ शकतं, कधी चित्रकला स्वरूपात होऊ शकतं, कधी म्हणजे कोणी गाताना चित्र काढत असतो, कोणी गाताना विणकाम करत असतो, म्हणजे ज्याला विणकर करतो ना तसा तानाबाना टाईपचं विव्हिंग तसं होत असतं, कधी नाजूक फिलिग्रीचं काम होत असतं. सो इतर अनेक कलांमधून उधार घेऊन, उसनवार घेऊन संगीत कला आपलं प्रकटीकरण करत असते आणि हे फक्त संगीत कलेच्या बाबतीतच नाही, इतरही कलांच्या बाबतीत असंच आहे की माझ्या माहितीचे खूप चांगले आर्टिस्ट, चित्रकार रवी परांजपे होते. ते म्हणतात की माझं चित्र म्हणजे संगीतच आहे. संगीत कला ही माझ्या कॅनव्हासवर उतरते असं ते म्हणायचे. सो अशा तऱ्हेच्या इंटर डिसिप्लिनरी कलांमधली देवाणघेवाण ही खूप कॉमन आहे. ह्याच्यात मी काही नवीन सांगत नाही आहे. तर पण यामध्ये हे तंत्रज्ञानाचा फरक किती पडतो? अल्लादिया खाँ साहेबांचा तन काळ आणि आताचा काळ यामध्ये 100 वर्षाचा 117वा जन्मदिन काल होता जी, त्यांचा जी, 10 जी. ऑगस्टला. तर एवढ्या काळात खूप बदल परिसरात खूप बदल भवतालात खूपच, खूप बदल घडत गेले. ते खूपच. आशयाच्या अंगाने बदलले, तंत्रज्ञानाच्या अंगाने बदलले, विचार करण्याच्या पद्धतीमुळे बदलले. खूपच. तर तरीही मी म्हणतोय की तरीही ते घराणं तेच राहील. हां, तर ते म्हणजे तुम्ही म्हटलात तसं त्याचा गाभा बदलत नाही. हां. गाभा तसाच टिकून राहतो. हां. तर तो गाभा टिकवून ठेवण्याचंच काम प्रत्येक कलावंत त्या घराण्याशी इमान राखताना करत असतो, असं मला वाटतं. होय, खरी गोष्ट. म्हणजे तुम्ही तुमच्या आईनं, तुमच्या मातोश्रींनी जयपूर अत्रोलीच घराणं गायलं जी. आणि आता तुमच्याकडे तुमची तर गंमत अजून वेगळी आहे असं मला वाटलं. कारण तुम्हीच पुस्तकात लिहिल्याप्रमाणे रत्नाकर पैंकडे पण तुम्ही शिकत होतात आणि ते तर जयपूर अत्रोलीचे समांतर होय, गायकी शिकलेले होते. होय. आता त्या अशा समांतर गायकी तयार होणारच, प्रत्येक हो, घराण्यातच होणार. हो, हो, सगळ्याच घराण्यात त्या आहेत. म्हणजे हो, किराणा घराण्यात पण तुम्हाला सापडेल, हो, ग्वाल्हेरमध्ये पण सापडेल. हो. तर तुम्हाला या दोन्ही प्रकारच्या गायकींमधलं समतोल साधून एक नवीन स्वतःची शैली निर्माण करायची आहे. हो, त्या शैलीचं नाव काही वेगळं असणार नाही, ते जयपूर अत्रोलीच असेल, कारण त्याचा हो, गाभा बदलत नाही म्हणून. हो. पण तरीही अश्विनीताईंचं गाणं हे अश्विनीताईंचंच असतं. हं. याचं कारण तुम्ही मगाशी म्हणालात तसं तुमचे विचार, तुमचा त्या परिसराकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुमचा संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याबद्दलचा तुमचं चिंतन, मनन, विचार हे सगळं तुमच्या गायण्यात आपोआप उतरणारच ना. आपोआप उतरतं. तुमच्या जयपूर अत्रवली या नावाबद्दल सांगू का? मगाशी त्या प्रश्नाचं हो, उत्तर हो. द्यायचं राहून हो, गेलं, हो, की हो. ॲक्चुअली खासाहेबांनी स्वतः जयपूर अत्रवली माझं घराणं असं म्हटलं असेल की नाही, याबद्दल मला म्हणजे शंकाच आहे. मला असं नाही वाटत की त्यांनी कधीही असं, कारण त्यांचा काळ असा होता की ज्यावेळेला ही घराणी अजून त्यांच्या
नेसन्सीमध्ये होती, जस्ट सुरू होत होती. म्हणजे परहॅप्स ग्वाल्हेर आग्रा अशी 1-2च ख्यालाची घराणी त्यावेळेला अस्तित्वात होती. पण बाकीची सगळी अशी हळूहळू उदयाला येत होती किंवा ख्यालाच्या शैली म्हणून गणली जात होती. त्याला घराणा स्वरूप यायला अजून निदान 3-4 पिढ्यांचं सातत्य गरजेचं असतं. तर ते आता खासाहेबांच्या नंतरच 3-4 पिढ्यांनी, म्हणजे आता आमच्या आधीच्या पिढी वगैरे मध्ये पण. आणि ख्यालच मुळात म्हणजे खासाहेबांच्या आधीच्या 2-4 3-4 पिढ्यांमध्ये ध्रुपदच गायली जात होती. स्वतः खासाहेबांनी लिहिलंय की माझी तालीम सुद्धा ध्रुपदाचीच होती ओरिजिनली. त्यांनी स्वतःच्या मुलांना सुद्धा तालीम देताना ध्रुपदाची तालीम आधी दिली आहे. पण ते गायले जन्मभर ख्यालच, ते कधी ध्रुपद नाही गायले. म्हणजे तो तालीम जरी संक्रमणाचा काळ होता. संक्रमणाचा काळ होता. त्यामुळे म्हणजे ही घराणं, तर त्यांच्या म्हणजे घराणा हा शब्द सुद्धा हल्ली अलीकडे जास्त ऐकू येतो. त्यावेळेला ते म्हणायचे खानदान. हं. हा, हो, आमच्या बरोबर. खानदानात असं गायलं जातं, आमच्या गायकीमध्ये असं गायलं जातं, असं ते बोलायचे. हा, तर जयपूर ह्याच्यासाठी की आता लोकांना वाटतं, तो एक गैरसमज मी दूर करते की खासाहेब जयपूरच्या दरबारात, राजदरबारात कधीच नव्हते. त्यांच्या गुणीजन खाण्यात कधीही नव्हते. आणि अत्रवलीला सुद्धा खासाहेब बाळपणात एकदा जाऊन आले होते. त्यानंतर त्यांचा अत्रवलीशीही तसा संबंध नव्हता. पण अत्रवलीची फॅमिली मूळची खासाहेबांची, जी खासाहेबांच्या 3-4-5 किती पिढ्या आधी मला माहीत नाही, राजस्थानात येऊन सेटल झालेली. कारण त्यांचे पूर्ण सर्व नातेवाईक, कोणी बुंदी, कोणी कोटा, कोणी जोधपूर, कोणी उदयपूर, असे राजस्थानातच सगळे सेटल झालेले. त्यामुळे त्यांची पूर्ण परिवाराची ते राजस्थानीच होते म्हणजे. पण त्यांचं मूळ जे होतं गाव ते अत्रवली होतं. म्हणून त्यांनी त्याच्याकरता अत्रवली जोडलं. आणि खासाहेबांच्या वडिलांची जी नोकरी होती ती आधी उणियारामध्ये. उणियारा ही फारच छोटी रियासत आहे. पण ते गेले जेव्हा, वडील गेले जेव्हा, तेव्हा ते बुंदीच्या दरबारात होते ते. म्हणजे तेही उणियाराच्या जवळच आहे बुंदी संस्थान. हां, परंतु त्यांनी बुंदी पण म्हटलं नाही, कारण खासाहेब नंतर पुढे बुंदीत राहिले नाहीत. ते त्यांची जरा वणवण झाली, ते इकडे तिकडे 2 वर्ष इकडे 3 वर्ष तिकडे असं करत करत शेवटी ते जेव्हा जयपूरमध्ये आले, आणि जयपूरमध्ये त्यांना स्थैर्य मिळालं. ते का, तर जयपूरमध्ये नवाब कल्याण खासाहेबांच्याकडे त्यांना नोकरी मिळाली. आधी त्यांच्या काकांना मिळाली आणि मग खासाहेबांना मिळाली. आणि तिथे जी त्यांची 10-12 वर्षाची उमेदवारी झाली जयपूरमध्ये, ती त्यांच्या खूप म्हणजे त्यांना ऐकायला खूप मिळालं, त्यांच्यावर संस्कार खूप झाले, शिक्षण त्यांचं सगळं झालं. आणि जो फॉर्मेटिव्ह पिरियड म्हणतात तो त्यांचा जयपूरमध्ये गेला. तर ही टॉक्स व्हेरी फॉन्डली अबाउट हिज जयपूर डेज. आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी जयपूर अत्रवली असं म्हटलं असण्याची म्हटलं शक्यता असावं. आहे. हां. हो, हो. कारण ते खरं त्यांचं म्हणजे जयपूर अत्रवली नावाचं घराणं म्हणून निर्माण व्हायला जो काय काळ लागला, तो त्यांचा कोल्हापूरला येईपर्यंतच्या काळात त्यांनी जे काय प्रचंड सामग्री जमवली होती स्वतःपाशी. हो. आणि आमलेटामधलं गाण्यानंतर आवाज फुटल्यानंतर किंवा आवाज बिघडल्यानंतर शैली निर्माण करण्याचं जे आव्हान होतं, ते तर त्याहून भयानक मोठं होतं. म्हणजे हे आव्हान पेलणं यासाठी खूप उंचीच्या बुद्धिमत्तेचाच माणूस पाहिजे ना. हो ना. कारण तोपर्यंत ते अख्खा भारत गाजवत होते, म्हणजे तळपत होते. जातील तिथं त्यांना खासाहेब असतील, तिथले संस्थानिक असतील, त्यांना लाल पायघड्या घालवून बोलवत होते, इतकं त्यांचं नाव होतं. आणि आता एकदम आपल्याला अबाउट टर्न करून नव्यानं एक शैलीच विकसित करायला पाहिजे, जी माझ्या गळ्याला पेलेल, झेपेल, आणि तरीही माझा मूळ संगीतातला विचार त्यापासून दूर जाणार नाही. हे सगळं त्यांनी कोल्हापुरातच केलं असणार. कारण कोल्हापूरमध्ये त्यांना एक खऱ्या अर्थानं स्वस्थ चित्तता मिळाली. कारण तुमच्या त्यामध्ये महाराजांबद्दल फार छान वर्णन तुम्ही शाहू महाराजांच्या या जे दोघांची आत्मकथन आहेत, जहांगीर खान आणि शाहू महाराज, त्या शाहू महाराजांचं त्यांच्यावर अगदी काय मोठं वडिलांसारखंच प्रेम होतं. कारण ते लहान होते त्यांच्यापेक्षा, पण शाहू महाराजांना
आल्हाद्या खासने एकूण संगीताबद्दल, कलेबद्दल हो कमालीचं प्रेम होतं. त्या माणसाला हो ह्या आल्हाद्या खानचं महत्त्व कळलं होतं. हो ना. त्यामुळे ह्यांना नवीन शैली निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली जी मानसिक शांतता होती, हो ती कोल्हापूरमध्ये मिळाली असेल, हो असं मला सातत्यानं तर तुमचं हे पुस्तक वाचल्यानंतर तर ते खूपच असं उचंबळून यायला होतं, की काय त्या माणसानं कष्ट घेतलेत. किती नाही हे त्यांच्या आधी विचार त्यांचा जो केलाय. आवाज काम करत नव्हता ना, म्हणजे त्यांची 2 वर्ष तिथे जोधपूरमध्ये गेली आहेत त्यावेळेला. तर तिथेही त्यांचं मला असं वाटतं की जो स्ट्रगल होता तो त्यांचा म्हणजे आता सूर तर लागत नाही आहे, मग मी काय करू? तर मग मी तानेचे पलट्याचे असे ठोकळे करून ते एकमेकावर जोडत बसायचं वगैरे हे जे म्हणजे मी लिहिलं हा पण माझा शोधच आहे, की बाबा मला पाहिजे तसा सूर माझा गळा काम देत नाही आहे, मला सूर लावता येत नाही आहे. तर मग मी काय करीन? तर बाबा मी अशा तऱ्हेचे काही बुद्धीचं काम, परम्युटेशन कॉम्बिनेशनचे तानेचे पलटे असं करत राहीन. म्हणजे हे हे मला वाटलेलं आहे असं खासाहेबांनी केलं असावं असं. आणि त्यानंतर म्हणजे हे नाही आणि हे त्यांना करून बघायला कोण मिळालं तिथे त्यांच्याकडे हैदर खान हाताशी आले त्यावेळेला. आणि हैदर खानवरती त्यांनी प्रयोग करून बघितले, की हे कसं वाटतंय? असं झालं ते. आणि म्हणजे कोल्हापुरात आले तेव्हा दोघंही आले आणि कोल्हापुरात पण पुन्हा हैदर खानच त्यांच्या एकतर आधारभूत, सहाय्यभूत कारण त्यांची तालीम ही चाचा जहांगीर खानचीच तालीम होती, हैदर खासाहेबांची. त्यामुळे त्यांना कळत होतं, की खासाहेब कुठल्या गोष्टीत काय चेंज करतायत. हां. बरोबर, तर असं बरोबर, त्या 2 बरोबर. भावांचं ते इतकं म्हणजे मला काही-काही वेळेला फार असं छान वाटतं, आहे की ते. काय असेल नातं त्यांचं. हो, हो, हो. अगदी, अगदी. मला एक शेवटचा मुद्दा महत्त्वाचा आहे. तो मला असं वाटतं, की तुम्ही जो भाषेचा बाज निवडलाय, तुम्ही त्या पुस्तकात लिहिलंय, की मी आधी माझ्या भाषेत लिहिलं, मग मला असं वाटायला लागलं, की अरे हे असं कसं काय असं कसं ते बोलतील? अ, हे जरी खरं असलं ना, तरीही खाँसाहेब कसं बोलत असतील? म्हणजे मी सफेद साफा पेहनून आलो. मराठीत हं. पेहनून आलो असं आपण म्हणणार नाही. हां. अ, ते असंच बोलतील ना, म्हणजे खाँसाहेब मनातल्या मनात बोलताना सुद्धा हं. किंवा चार चौघात बोलताना सुद्धा कारण त्यांचं मराठी उत्तम होतं शेवटच्या काळात हो. आणि त्यामध्ये तो एक हिंदी लहेजा मिक्स होत ते मराठी पण आहे, त्यात एक हिंदीची काय म्हणतात त्याला एक टिंच आहे. छान त्याच्यात एक मिश्रण आहे. कसं आहे ती भाषा पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही टिकवून ठेवली आणि तुम्ही शाहू महाराजांचं त्या प्रथम पुरुषात लिहिताना त्यांची भाषा वेगळी आहे. जहांगीर चाचांची भाषा वेगळी आहे हं. आणि आल्हाद्या खान साहेबांची भाषा वेगळी आहे. हे म्हणजे हे साहित्यिक अंगानं विचार केला ना, तर हे सोपं नसतं. अनेक ठिकाणी तुम्हाला शैलीमध्ये सतत बदल झालेले दिसतात. तुमच्यामध्ये यात मला आवडलेली गोष्ट यामध्ये पहिल्या पानापासून शेवटपर्यंत शैली सातत्य आहे. जे घराण्यातही असतं तसं ते लेखनातही शैली सातत्य आहे. तर तुम्ही का म्हणजे तुम्हाला असं ही भाषा अशी करावी कारण तुमचं हिंदी किती असणार? तुम्ही आता हे भारतभर हिंडता, तुम्ही हिंदी तुमच्या कानावरही असेल, पण खाँसाहेबांचं हिंदी काय असेल याचा अंदाज तुम्ही कसा काय केला असेल? कसं आहे खासाहेब ना भाषेवर अत्यंत छान प्रभुत्व होतं खासाहेबांचं. त्यांना आवड होती वाङ्मयाची, साहित्याची आवड होती, कवित्वाची आवड होती. कारण त्यांनी असं लिहिलंय त्यांच्या स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये, माय लाईफमध्ये, की मी म्युझिशियन्सच्या घरात जरी जन्मलो, संगीतकारांच्या घरात जरी जन्मलो, तरी मला स्वतःला मी संगीतकार व्हावं अशी फार ॲस्पिरेशन नव्हती लहानपणी. मला पढाई लिखाईमध्ये खूप इंटरेस्ट होता. तर असं त्यांना भाषा आवडायच्या, त्यांना लेखन वाचनाचं काम आवडायचं. ते स्वतः लिहीत असत. त्यांचं हस्ताक्षर खूप छान होतं. त्यांना एकतर नवसासायासाने झालेला मुलगा असल्यामुळे त्यांना घरातल्या इतर कोणीही "तू रियाजाला बस" असा कधीही जबरदस्तीने बसवलेलं नाही. खासाहेब करतील तेवढा रियाज, करू दे त्याला काय करायचं ते, अशा तऱ्हेने त्यांची सबंध परवरिश झालेली आहे. पण आणि त्यांना आवड होती ती पढाई लिखायची की अभ्यास करायचीच आवड. पण 15व्या वर्षी वयाच्या वडील गेले जेव्हा, तेव्हा त्यांच्यासमोर हा प्रश्न उभा राहिला की आता वडिलांच्या पाठीमागे त्यांनी सोडलेला हा जो आपल्या अ, खानदानाचा वारसा आहे, संगीत विद्येचा आणि अ, एवढा मोठा महासागर आमच्या पूर्वजांपासून चालत आलेला जो आहे,
त्याचं आता कोणीतरी उत्तरदायित्व स्वीकारणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्या 15व्या वर्षी साधारणपणे खासाहेबांनी हा निर्णय घेतला की नाही, पढाई लिखाई करून फार तर मी कुठल्या तरी शाळेमध्ये शाळा मास्तरकी करून एक रेग्युलर इन्कम मी मिळवू शकेन, पण माझ्या विद्येवरती, माझ्या घराण्याच्या विद्येवरती मला खूप मोठा व्यासंग करता येईल. अर्थात ही गोष्ट थोडी रिस्की आहे, तरी पण मला ती करणं आवश्यक आहे. हा निर्णय त्या 15 वर्षाच्या मुलांनी त्यावेळेला घेतलेला आहे आणि त्यांनी ते संगीताकडे शिफ्ट झाले. तर ते स्वतः भाषाप्रभू होते. मला सांगायचं हे आहे की ते स्वतः भाषाप्रभू होते. बरं, मी हे जेव्हा लिहिलं तेव्हा मी काही लोकांना वाचून दाखवलं. माझे आत्ते-सासरे श्रीपाद भिर्डीकर ह्यांना जेव्हा दाखवलं तेव्हा ते म्हणाले, "नाही, तुझी भाषा तुझी भाषा आहे. ही खासाहेब या भाषेत बोलतील असं वाटत नाही मला. तू काहीतरी विचार कर." मग त्यांचं बोलणं ऐकून मी म्हटलं की बरं. त्यांचे पहिले जे राजस्थानातले दिवस आहेत त्या दिवसात मी ते थोडे हिंदीचे शब्द आणायचा प्रयत्न केला. पण माझं समाधान होत नव्हतं. मी म्हटलं की काय करावं आता, मला कशातऱ्हेनी ब्लेंड करावं. आणि मग म्हणजे केव्हा तरी माझ्या नवऱ्याशी या विषयावरती बोलताना राजेंद्र मला म्हणाला की "अगं, असं काय करतेस तू? तू हे तुझं लेखन जे आहे ते इंग्लिशमध्ये केलं असतंस, तर तुझे खासेब इंग्लिश पण बोलले असते. त्यामुळे ते महत्त्वाचं नाही आहे की तू तुझं कॉन्टेंट काय आहे, तो कसा कन्व्हे करतेस, ते महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी तू म्हणजे यू ट्राय टू रिमेन लॉयल टू युअर एक्सप्रेशन." आणि तो बरोबर. प्रयत्न मी पण केला. तुम्ही हे करत असताना म्हणजे हे खरं आहे. एक 2 उदाहरणं तुम्हाला तुमचीच 2 उदाहरणं तुम्हालाच सांगतो, की अल्लानं मला आणखी किती उमर बक्षिली आहे, हे मला माहीत नाही. हां. आता मराठीत असं वाक्य येत नाही ना, मला किती आयुष्य उरले मलाही माहीत नाही. इतकं सोपं मराठी आपण केलं असतं. पण तुम्ही त्याच्या पुढे जाता. हे त्यांच्या तोंडी जातं, पण आता अश्विनीताई कुठे दिसतात? तर रामकलीचे स्वर लागताच जणू उद्यानाच्या पुष्करणीत रामकलीची कमळं फुलली. ह्या अश्विनीताई आहेत. आता हे साहित्यिक वर्णन आहे ना. हां. तुम्ही म्हणजे आम्ही तुमच्या गाण्याकडे पाहताना आम्हाला असं जाणवतं. आम्हाला लिहिता येत नाही कदाचित. त्याचं साहित्यिक व्हर्शन आम्हाला नाही येणार. तर तुम्हाला गातानाच हे लक्षात येतं आणि त्याचं शब्दांकन करता येतं. हे खूप इंटरेस्टिंग वाटलं मला. आणि हे एक उदाहरण आहे. अशी उदाहरणं या पुस्तकात जागोजागी सापडतात, की जिथं अश्विनीताईंची एक मोहोर आहे. तुमच्या भाषा शैलीचं एक वेगळेपण आहे. त्याचं सौष्ठव सारखं जाणवतं. म्हणजे त्यांचे विचारसुद्धा तुमच्या भाषेत येताना ते तुमची मराठी खूप चांगली आहे हे सतत जाणवत राहतं. याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अनेक वेळा अभिनंदन. हे अजून एकदा तुमचं याबद्दल अभिनंदन करायला हवं. कारण तुम्ही एक वेगळा बाज निवडलात. एक वेगळा संगीताबद्दलचा तुमचं व्यक्तिगत पातळीवरचं जे चिंतन मनन आहे ते तर त्या संपूर्ण पुस्तकात आहे. पण एखादा कलावंत आपल्या कलेकडे कसं पाहत असेल ह्याचा एक काय आपण म्हणतो दुसऱ्याच्या भूमिकेत जाणं आणि त्या भूमिकेतून विचार करणं असा तुम्ही करू शकलात. याबद्दल तुमचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो आणि या पॉडकास्टमध्ये तुम्ही सहभागी झाल्याबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. अश्विनी भिडे देशपांडे लिखित मी अल्ला दिया खा या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता.